आज आपण बनवणार आहोत तांदूळाची भाजी। ही भाजी आहे ना पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात येते आणि ही शरीरासाठीही खूप चांगली आहे। तर याच्यामध्ये ना आपण खूप सारा कांदा, लसूण आणि मिरची ॲड करायची। कांदा आणि लसूणने काय होतं, याची टेस्ट आहे ना खूप भारी लागते। सर्वात आधी तर कढई तापायला ठेवायची, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकायचा, हलका ब्राउनिश झाला की त्याच्यामध्ये मिरची आणि कांदा टाकायचा। कांदा छान परतून घ्यायचा, कांदा जास्त लाल नाही करायचा, हलका ब्राउनिश करायचा। त्याने काय होतं की म्हणजे चव टेस्ट बिघडणार नाही आपली। मग त्याच्यानंतर भाजी ॲड करायची। आता ह्या पालेभाज्या अशा आहेत की आपण कढईत टाकल्या तर बसत नाही आणि खायला गेलं तर पुरत नाही। आता छान परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये ना आपल्याला अगोदर मीठ नाही टाकायचं। भाजी छान परतून झाली, त्यातलं पाणी आटलं की त्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करायचं। त्याने काय होतं, जास्त पाणी सुटत नाही। आणि भाजी करताना आहे ना, कधी पण कोणतीही पालेभाजी करताना त्याच्यावर झाकण नाही ठेवायचं। त्याने काय होतं, त्याचा हिरवेगारपणा निघून जातो। बाजरीच्या भाकरीसोबत खूप टेस्टी लागते। चला तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपीसाठी फॉलो जरूर करा। बाय।